नमस्कार. नगरला जी काही ओबीसी एल्गार सभा झाली त्यामध्ये पडळकर यांनी जे आपलं मत मांडले ते किती दिशाभूल करणार आहे ओबीसी समाजाचं आणि सर्वच समाजाचं ते आपण समजून घेतोय. पडळकर काय म्हणाले ते प्रत्यक्ष आपण ऐकणार आहोत, पण तुम्ही ते ऐकण्यापूर्वी ह्या दोन गोष्टी समजून घ्या. त्या अँगलनं ते ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये बसेल की पडळकरांना काय म्हणायचं होतं. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट ऐकलं का. आता स्टेटमेंट म्हणजे अधिसूचना नाही, हा पहिला विषय. स्टेटमेंट आता मी बोलतोय, एखादी वादग्रस्त गोष्ट वाटली तर माझं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंटला काही व्हॅल्यू नसतं, ते एक मत आहे. परंतु ऐकणारा प्रत्येक व्यक्ती सुज्ञ असेल अशातला भाग नाही ना. आपला नेता काय सांगतोय म्हणल्याच्या नंतर लोक त्यावरती विश्वास ठेवतात. आता कोणीतरी स्टेटमेंट केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते स्टेटमेंट काय होतं की महाराष्ट्रातील सगळा मराठा आता ओबीसी होणार. आणि त्याला आधार काय, ती अधिसूचना. आता अधिसूचना जी आहे ती एक महत्वाचा मुद्दा आहे की ती फक्त मराठ्यासाठी नाही. जेवढ्या लोकांना आरक्षण आहे ते सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी त्याच्यातली जी काही भाषा आहे, जी वर्णन आहे, ते सगळ्यांना समान लागू होणार आहे. त्यामुळे मराठ्यांनाच फक्त काही त्याचा फायदा होईल, इतर लोकांना होणार नाही असं नाही. त्यांनी पुढे जाऊन हे सांगितलं की रामोशी बेरड असे काहीतरी जे काही समाज आहेत त्यांचे एकमेकांमध्ये लग्न संबंधाचे व्यवहार होतात. मग त्या प्रकरणामध्ये जे काही एससी मधले लोक आहेत त्यांना ह्याही समाजाला एससी सर्टिफिकेट मिळणार का, बाकीच्या लोकांना पण. आणि मिळणार असेल तर तो फक्त ओबीसीच नाही तर एससी एसटी सर्वांवर त्यांच्यावर सुद्धा अन्याय आहे. आता हा अन्याय कसा होऊ शकतो हे मला तर कळलं नाही. त्यांचं काय लॉजिक होतं तुम्ही ऐकल्याच्यानंतर ते समजून घेऊ शकता. की जर एखाद्या व्यक्ती एससी मध्ये असेल, कुठल्या आता काही जाती आहेत की ज्या 2-2 कॅटेगरीमध्ये आहेत. जर ते सजातीय लग्न असेल तर ते सर्टिफिकेट त्यांना मिळेल. आणि जर तो नियम असेल तर त्या कास्टला त्याचा लाभ होईल ना. सजातीय म्हणतो मी, त्याने कैकाड्याचा एक उल्लेख केला की समजा विदर्भामधील कैकाडी आहेत, त्यांना एससी सर्टिफिकेट मिळत असेल, एखाद्या विशिष्ट कॅटेगरी सर्टिफिकेट मिळत असेल, आणि महाराष्ट्रामधल्या कैकाडी त्यांना ते मिळत नसेल, आणि ह्या अधिसूचनेनुसार उर्वरित कैकाडी समाज आहेत त्यांनाही त्यांच्यामुळे जर लाभ होत असेल तर प्रॉब्लेम काय, अडचण काय, होऊ द्या ना. काही कैकाडी समाजाला लाभ मिळतो, काहीला मिळत नाही. काही धनगर समाजाला लाभ मिळतो, काहीला मिळत नाही. काही अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्यांना लाभ होईल ना. म्हणजे हा लाभ फक्त मराठ्याला होणार नाही, त्या कॅटेगरीमधील जे कोणी वंचित समाजामधले लोक आहेत, त्याच कास्टमधले काही राहिलेले लोक आहेत, त्या लोकांना त्याचा लाभ होईल. फॉर एक्झाम्पल, मराठ्याचा मी जाधव आहे तर जाधवाला सर्टिफिकेट मिळायचं, परंतु माझं सूर्यपूर कुठं सोमवंशीमध्ये असेल, कुठं बिरादारमध्ये असेल तर ह्या अधिसूचनेनं त्यांनाही लाभ होईल. तीही अधिसूचना लागू झाल्याच्या नंतर त्याचं प्रमाण. पण जातीमधल्याच सजातीय म्हणलेलं आहे. समजा मी मराठा आहे आणि मी कुठल्या तरी मुस्लिम मुलीशी लग्न केलं, मी मराठा आहे आणि मी कुठल्या तरी ब्राह्मण मुलीशी लग्न केलं, मी मराठा आहे, मी कुठल्या तरी मागासवर्गीय मुलीशी लग्न केलं, तर हा सजातीय विवाह होत नाही. माझं सर्टिफिकेट त्यांना मिळणार नाही किंवा त्यांचं मला मिळणार नाही. त्यामुळं उगीच समाजामध्ये भ्रम पसरवून त्यांना मतासाठी हे सगळं करायचे. आणि हे मतासाठीच करायचे का नाही करायचे तुम्ही ते पहा. त्याच्या पूर्ण भाषणामध्ये ओबीसीच्या एल्गार मोर्चावरील जे भाषण होते सगळं इलेक्शनवरून थांबत होतं. आणि सगळ्यावरून शेवटी सांगायचं की तुम्ही एकखट्टा व्हा, एकत्रित यावं लागेल, त्याशिवाय इलाज नाही, एकखट्टा मतदान करावं लागेल. म्हणजे काय, भाषणामधून फक्त मराठा द्वेष पसरवायचा, प्रत्येक ओबीसीच्या मनामध्ये मराठ्याबद्दल एक द्वेष निर्माण करून एक असुरक्षितेची भावना निर्माण करायची आणि त्यांना असं भासवायचं की आपल्याला ऐकावं लागेल. म्हणजेच काय, एकखट्टा मतदान करायचे. ऐका पडेल काय मध्ये वरती आपली भूमिका ठाम असायला पाहिजे. मित्रांनो, मी काय उदाहरण देणार आहे. आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलं की मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही, तो कुणबी होणार. तुम्ही स्टेटमेंट बघितलं का टीव्ही वरती? मराठवाड्यातला सगळा मराठा राहणार नाही तर तो कुणबी होणार. का तर सगळे सोयरे हे नवीन अधिसूचना आल्या त्यानुसार. माझा सवाल सरकारला आहे, या महाराष्ट्रामध्ये रामोशी, बेरड आणि बेडर, मी नीट सांगतोय ते ऐका, या महाराष्ट्रामध्ये रामोशी, बेरड आणि बेडर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत, एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत. पिढ्यान पिढ्या ह्यांची लग्न एकमेकांशी होतात.
परंतु यामधला बेडर हा मागासवर्गीय आहे, त्याला एससीचा दाखला मिळतो. माझा सरकारला सवाल आहे, जर बेडरला एससीचा दाखला मिळतो आणि तो माझ्या रामोसी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे, तर तुम्ही त्याला एससीचा दाखला देणार का? आणि जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्याच नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही, तुम्ही एससी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय. बरोबर का चूक आहे? ह्याच्या पुढे जातो. धनगराची एक पोट जात आहे, खाटीक धनगर. अनेक पोट जाती आहेत, त्यापैकी एक खाटीक धनगर. आमचे धनगर समाजाचे नेते आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघामधले उत्तमराव जानकर. त्यांच्याकडे खाटीक धनगरचं एससीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी 2 वेळा 2014 आणि 2019ला विधानसभेची निवडणूक ही एससी सर्टिफिकेटवरती लढवली. आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे आहेत, ते उत्तम जानकर लक्ष्मण हाकेचे पाहुणे आहेत, ते उत्तम जानकर इथं असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत. मग त्यांनी जर शपथपत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एससीचा दाखला देणार का? देणार का? अरे आम्ही घेणार नाही, कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही. पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे, ती अधिसूचना चुकीची आहे मित्रांनो. तिसरा विषय, कैकाडी नावाची जात या महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात कैकाडींना एससीचा दाखला मिळतो आणि कैकाडी समाजाचे पाहुणे सगळ्या महाराष्ट्रात आहेत. मग काय आहे, एकच जात असेल आणि त्यांना 2 आरक्षण मिळत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टता सरकारनं कुठली दिलेली नाही. असे अनेक विषय मित्रांनो आपल्या समोर मांडण्यासारखे आहेत. मग आता हे एखाद्या समाजाला न्याय देण्यासाठी चाललंय की राजकारणामध्ये लाभ मिळवण्यासाठी चाललंय, हे तुम्ही समजून घ्यायचंय.